नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सपर्ट टीचिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। जसे की आपण क्लास 10चा क्वाड्रॅटिक इक्वेशन हा चॅप्टर चालू केला होता आहे आणि त्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.2 हे चालू होतं आहे आपलं बघणं। त्यामध्ये आपण 2 एक्झाम्पल सॉल्व पण केले होते आणि हे एक्झाम्पल नंबर 3 आहे। तर आपण हे एक्झाम्पल नंबर 3 सॉल्व करूया। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राइब करा, कमेंट करा आणि शेअर करा। चला मग आपण एक्झाम्पल नंबर 3 पाहूया। तर फर्स्ट एक्झाम्पल नंबर 3, 2y² - 27y + 13 = 0 हे आपलं इक्वेशन नंबर 3 आहे। सर्वप्रथम हे इक्वेशन ॲज इट इज लिहिणार, दॅट इज 2y² + 27y + 13 = 0। तर सर्वप्रथम या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 13 आहे। या दोघांचा आपण मल्टिप्लिकेशन करणार। नाउ 2 × 13 = 26। देन हे 26, तर आपल्याला ह्या 26चे असे फॅक्टर पाडायचे आहेत, असे 2 नंबर हुडकायचे आहेत जर त्याचे आपण ॲडिशन केली असता आन्सर 27 येईल। म्हणून आपण याचे फॅक्टर केले 27 × 1 आणि जर आपण याची सम केली 27 आणि 1 तर आन्सर येणार +27। मग या ठिकाणी 27 आहे तर आपल्याला हे 27 काढून टाकायचं आहे आणि या ठिकाणी हा 26 आणि 1 ठेवायचा आहे। म्हणून आपण लिहिणार आहे 2y² + 26y + 1y + 13 = 0। That is 2y² + 26y + 1y + 13 = 0। यानंतर आपण या ठिकाणाहून एक कॉमन काढणार आहोत आणि या ठिकाणाहून एक कॉमन काढणार आहोत। तर फर्स्ट आपण कॉमन काढलेली संख्या जी आहे 2y कॉमन घेणार आपण। या ठिकाणी y + 2 × 1 = 1, 2 × 3 = 6 यानी y + 13 प्लस या ठिकाणाहून आपण 1 कॉमन काढणार आहोत, 1 ब्रॅकेटमध्ये y + 13। देन वी कॅन सी द y + 13 y + 13 द 2 ब्रॅकेट आर सेम। देन y + 13 y + 13 we can collect the one bracket and another is 2y + 1, that is 2y + 1 = 0। Then we can compare both the value as 0। Therefore y + 13 = 0, comma 2y + 1 = 0। Then y = plus तिकडे जाऊन -13, then 2y = +-1, then y = -13 and y = -1/2। हा 2 मल्टिप्लिकेशनचा आहे, इकडे आपण डिवायडेशन मध्ये दिले। तर y = -13 and y = -1/2। दिस इज अ रिक्वायर्ड आन्सर and this is required values of this example। Now we can see, then जर तुम्हाला एक्झाम्पल लिहून घ्यायचं असेल तर तुम्ही याची स्क्रीनशॉट काढू शकताय। यानंतर आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहणार आहोत। तर चला मग आपण एक्झाम्पल नंबर 4 पाहूया। एक्झाम्पल नंबर 4, तर एक्झाम्पल नंबर 4 आहे 5m²। एक्झाम्पल नंबर 4, that is 5m² = 22m + 15, 22m + 15। Now we can solve this equation। First upon we can write this equation as it is। Now the 5m² = 22m + 15। Now 5m² हे प्लस आहे ना, इकडे येऊन मायनस होणार, -22m हा प्लस -15 = 0। Then this 5 and this -15 we can multiply।
then minus 5 minus 15. Answer will be minus 75. तर हे मायनस 75चे आपल्याला दोन नंबर असे हुडकायचे आहेत, जर आपण त्याचे ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन जर केलं असतं तर आपल्याला मायनस 22 आन्सर भेटलं पाहिजे. तर यासाठी एकच टेबल आहे, तो म्हणजे आहे 25चा. 25 3चा 75. देन हा 25 हा 3. जर आपण या दोघांचं सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला आन्सर भेटणार 22. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं, या ठिकाणी मायनस 22 आहे, आणि जर या ठिकाणी मायनस 22 असेल, जे लार्ज नंबर आहे त्या लार्ज नंबरला आपण मायनस सिम्बॉल देणार, आणि जे स्मॉल नंबर आहे त्याला आपण प्लस सिम्बॉल देणार. तर दोघांचं सबट्रॅक्शन येईल मायनस 22. देन दिस पोझिशन 22 याला आपण रिप्लेस करणार आहोत. कोणत्या दोन व्हॅल्यूने आपण रिप्लेस करणार आहोत? एक आहे मायनस 25 आणि एक आहे प्लस 13 प्लस 3. देअरफॉर 5m square minus 25m plus 3m minus 15 equal to 0. Then we can common this number and common this number. We can common this number as 5m, that's 5m common, m minus 5 5 are 25, then plus 3m 3 5 are 15. Therefore we can see the m minus 5 m minus 5, the two brackets are same, then we can collect the one bracket. Now therefore m minus 5 in one bracket, then another bracket 5m plus 3, that is 5m plus 3 equal to 0. Now we can compare m minus 5 equal to 0 and 5m plus 3 equal to 0. Therefore m equal to minus 5 and 5m equal to minus 3. The final answer m equal to 5 and m equal to minus 3 by 5. This is a required answer, and this is example number 4. Then another is example number 5. Then example number 5. Now the example number 5. This is example number 5. Example is 2x square minus 2x and plus 1 by 2 is equal to 0. This is example number 5. Then तर आपण example number solve करण्याचा प्रयत्न करू. First we can write as it is, that is 2x square minus 2x plus 1 by 2 is equal to 0. Then या ठिकाणी 2 असल्या कारणांनी आपण या 2 नी या सर्व इक्वेशनला मल्टिप्लाय करणार आहोत. तर 2 ने मल्टिप्लाय जर याला केलं तर आपण काय होईल, 2 2 चा 4x स्क्वेअर मायनस 2 2 चा 4x प्लस याला आपण 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 1 येईल आणि इज इक्वल टू 0. या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. यानंतर दिस व्हॅल्यू 4 अँड दिस व्हॅल्यू 1, दॅट इज 4 into 1 is equal to 4. Now we can find the two number, then their two factor is minus 4. We can see the two numbers, 2 2s are 4. Now these two and these two, minus 2 answer will be minus 4. This now 4x square, this value replace minus 2 and minus 2. This value replace minus 2 and minus 2. Now minus 2x plus 1 equal to 0. Then we can common this number, that is, and this one. We can common the values. Now
या ठिकाणाहून आपण जी छोटी संख्या आहे ती कॉमन काढणार आहोत. तर स्मॉल नंबर आपला 2x आहे, आपण 2x कॉमन काढणार आहोत. या ठिकाणी जर आपण 2x कॉमन काढलं, इथं वरील हे 2 2 4 2x मायनस 2 1 1 मायनस या ठिकाणी आपण 1 कॉमन काढणार आहोत. तर या ठिकाणी उरणार आहे 2x minus 1 equal to 0. Then we can see the two bracket has same. Now the 2x minus 1 is one bracket and another, that is 2x minus 1 equal to 0. Now we can compare, that is 2x minus 1 equal to 0 and 2x minus 1 equal to 0, that is 2x equal to 1 and 2x equal to 1. The final answer, x equal to 1 by 2 and x equal to 1 by 2. This is a required answer. We can see the example number 5. Now the another example is, example number 6. The example number 6 is, now example number 6, that is 6x minus 2 by x and is equal to 1. Now this is example number 6. Now we can calculate, we can solve. 6x minus 2 by x is equal to 1. Now we can, या ठिकाणी x आहे म्हणून या समीकरणाला आपण x न मल्टिप्लाय करणार आहोत. तर मल्टिप्लाय केल्याच्या नंतर हे समीकरण आपल्याला कसं दिसेल, ना x न जर मल्टिप्लाय केलं तर येईल 6x² मायनस, या ठिकाणी आपण मल्टिप्लाय केलं तर हे 2 आणि या ठिकाणी मल्टिप्लाय केलं तर 1x. या समीकरणाला आपण x न मल्टिप्लाय केलेला आहोत. यानंतर हे 6x² हे प्लस 1x आहे मायनस 1x आणि हा मायनस 2 इक्वल टू 0. देन 6 and minus 2 multiplication, that is 6 minus 2 minus 12, and we can find the two number, then their subtraction is 1. Now 12, 4 3s are 12. Now value 4 3, 4 minus 3 answer 1, but we can see this value is minus 1, then we can put the sign minus and plus, answer will be minus 1. Then this value you can replace minus 4 and plus 3. Now 6x², we can put the first value 3x, then minus 4x minus 2 equal to 0. Now this position we can common the smallest number, and this position we can common the smallest number. We can see the 3 has smallest number, then 3x common. Now 3x common, answer 3 2s are 6, 3 1s are 3. Now minus 2x minus 2 common, 2 2s are 4, minus plus 1 is equal to 0. Then another is 2x plus 1, 2x plus 1 has same bracket. Now 2x plus 1 and another is 3x minus 2. Now 2x plus 1 equal to 0 and 3x minus 2 equal to 0. Now 2x equal to minus 1 and 3x equal to 2. The final answer is, now x equal to minus 1 by 2, comma x equal to 2 by 3. तर आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 2.2 मधले एक्झाम्पल 1 ते 6 पर्यंत आपण सॉल्व केलेले आहे. यानंतरचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक पण करा, जेणेकरून जेव्हा आपण नेक्स्ट पार्ट बनवणार आहोत ते तुम्हाला समजण्यात येईल. तर थँक्यू, धन्यवाद.